एसटी बस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. धडकेनंतर दोन्ही वाहनांना आग लागली. या आगीत दुचाकी स्वाराचा जागीच जळून मृत्यू झाला. बसमधील प्रवासी मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात बचावले. ही घटना सोलापूरच्या लगत असलेल्या विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यात कन्नोळी टोलगेट परिसरात घडली. या दुर्घटनेत देवहिप्परगी तालुक्यातील मूळ सावळगी येथील अभिषेक साईबा गौडा नागराळ वय 22 हा युवक मृत्युमुखी पडला. अपघातानंतर दुचाकीच्या पेट्रोल टँकचा स्फोट झाल्याने आग अधिक भडकली आणि काही क्षणातच बसही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. मात्र चालकाने वेळीच बस थांबवून प्रवाशांना बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. सिंदगी अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. दरम्यान मृत तरुणाने अपघातापूर्वी इंस्टाग्रामवर आत्महत्येचा इशारा देणारा व्हिडिओ पोस्ट केल्याची माहिती समोर आली आहे. प्रेमभंगातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त होत असून सिंदगी पोलिसांनी गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे.